तर हाय गाईज, मी तुमची लाडकी शुभांगी आणि आज घेऊन आली आहे खमंग ढोकळ्याची रेसिपी, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर चला आपण रेसिपीकडे वळूया, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी. आता मी बनवणार आहे ढोकळा. त्यासाठी मी तेलात बेसन घेतलं आहे, त्यानंतर 1.5 चमचा साखर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आता आपण यामध्ये टाकूया. त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. बघू शकते मी असे स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आहे. तर याला 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. तर बघा आपल्या बॅटरला 10 मिनटं झालेले आहे. त्यामध्ये आपण आता एक इनो टाकूया. आणि हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर बघा मी याला परत मिक्स करून घेतले. इनो टाकल्यामुळे ते मस्त फुगले. त्या भांड्याला मी तेल लावून घेणार आहे आणि त्यानंतर हे बॅटर यामध्ये टाकणार आहे. तर चल आता याला तेल लावून घेऊ. बघू शकता मी या भांड्यामध्ये त्याला बॅटरला काढून घेतलं आहे आणि गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवते आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला त्यात ठेवायचं. तर बघू शकता मी कढईमध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि त्यानंतर हा डब्बा मी त्यात ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. तर चला आता आपला ढोकळा तयार झाला आहे. त्यासाठी मी एकदा तरी असा चाकू त्या आतमध्ये घालून बघायचा. तो स्वच्छ आहे. जर चाकू स्वच्छ निघाला तर समजून जायचं आपला ढोकळा रेडी. तर चला आपण आता ढोकळा बाहेर काढूया. बघा कडा कशा पटकन सुटते, म्हणजे आपला ढोकळा एकदम परफेक्ट झाला आहे. त्यासाठी मी इथं अर्धा चमचा मोहरी, 3-4 हिरव्या मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे आणि इथे छोट्या पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले. आता आपण सगळ्यात पहिलं आता हे आपण यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि मिरची टाकूया. फोडणी दिली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया. तर आता आपण यात पाणी टाकूया थोडं. त्यामध्ये आपण टाकूया 2 चम्मच साखर आणि 1 चम्मच मीठ. तर आपला तडका रेडी आहे. आता आपण हा ढोकळ्यावरती टाकू. बघू शकता आपला ढोकळा मस्त फ्लफी झाला आहे आणि जाळीदार झाला आहे मस्त. आता यावरती आपण बनवलेला तडका टाकूया. त्याआधी याला कट करून घेऊया. तर चला ढोकळा मस्त कट करून घेतला आहे. आता यावरती आपण बनवलेला तडका टाकूया. मी ढोकळ्यावरती तडका मस्त टाकून घेतला आहे. आता हा खाण्यासाठी एकदम रेडी. तर कशी होती मग खमंग ढोकळ्याची रेसिपी? घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी होती आणि त्यानंतर तुम्ही घरी करणार आहे की नाही ते पण कमेंट करून सांगा. बाय.